नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असतील. कालचा व्हिडिओ पाहिलात ना? आवडला का? नक्की कमेंट करून सांगा कालचा व्हिडिओ कसा वाटला. आता ज्यांनी बघितला नाही त्यांना मी अजून एकदा सांगते. काल मी सगळ्यांना धागा चालवायला शिकवला होता. धागा कसा चालवायचा अगदी सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला समजलंय का? नसलं समजलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई मला समजलं नाहीये. मला परत एकदा सांगा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे हा पण मला सांगा, कारण मी तुम्हाला तो तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून पाठवेल. आज मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला उद्या नवीन काहीतरी शिकवणार आहे. तर कालच्या व्हिडिओची आज थोडीशी रिव्हिजन होईल. काल आपण धागा चालवायला शिकलो होतो. तर आज मी तुम्हाला अजून एकदा दाखवणार आहे की धागा कसा चालवायचा. कारण काही ताईंनी माझा व्हिडिओ पाहिला, काही नाही पाहिला, किंवा अजून कुणाला समजलं नसेल माझा तो व्हिडिओ पाहून, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजून जाईल. एका हाताने धागा असा पकडायचा आहे, तोंडात धरायचा आहे धागा. लक्षात ठेवायचे, धागा हा डाव्या हातामध्ये धरायचा आहे आपल्याला. तोंडामध्ये घ्यायचा आहे, थोडंसं वळून घ्यायचं आहे. वळून घेतल्याच्या नंतर 6 ते 7 वेळा आपल्याला गोल राऊंड शेप द्यायचा त्याला. बघा, 1 2 3 4 5 6 7 दिला. जो आपला अंगठा असतो त्या अंगठ्याने ह्या बोटावरती प्रेस करायचंय. करंगळी शेजारची हे 2 बोट, एक मधलं बोट आणि करंगळी शेजारचे एक बोट, त्याच्यामध्ये आपल्याला धागा पकडायचा आहे. पकडला. ज्यांना प्रॅक्टिस करायची त्यांनी धागा घेऊन बसलं तरी पण चालेल. ज्यावेळेस माझा व्हिडिओ बघत असता त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालेल, काहीच अडचण नाही. आणि अंगठा ह्याच्यामध्ये नंतर ना असं टाकायचा आहे आणि अशी कात्री चालवायची. आणि जे आपलं हे बोट असतंय त्याच्यावरती वरती प्रेस करायचंय, जेणेकरून तुमची ही कात्री उचलली जाणार नाही. काहींचं कसं असतं जी कात्री वरच्या वर पळून जाते, म्हणजे ज्याने आयब्रोचे धागे म्हणजे निघत नाहीत केस त्याने, तर ह्या धाग्याने तुमचे निघणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रेस करता त्यावेळेस त्याने केस निघणार आहेत. त्यामुळे अशी कात्री चालवायची आहे. बघा जमतीये का? समजलं? मला आता असं वाटतंय की तुम्हाला नक्की समजलं असेल कशी चालवायचे, जेणेकरून तुम्हाला 3 महिने अशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. हातावरचे पायावरचे केस काढावे लागणार आहेत. जर कुणाला समजलं नसेल त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं की ताई मला समजलं नाहीये, रिटर्न एकदा सांगा कसं काय करायचं. तर मी तरी तुम्हाला आज सांगणार आहे की आता आयब्रोज आता 3 डिपक्यामध्ये तुम्हाला आयब्रोज सेट कशी करायची ती सांगणार आहे मी. तर नक्की बघायचं. आता ही तुमच्या पुढे मी एक डमी आणलेली आहे. आता ही हेअरकटची म्हणजे हेअरस्टाईल घालण्यासाठी डमी आहे, तरी पण तुम्हाला मी दाखवते. कारण एखादी मुलगी उभा करण्यापेक्षा मला असं वाटतं डमीवर दाखवलेलं कधी पण चांगलं. तुम्हाला ही जी आयब्रोज तर दिसत असतील बघा. आता ह्यांना काही एवढा सेप नसतो, आपल्यासारखा सेप नसतो आणि आयब्रोज पण नाही. फक्त एक दाखवलाय त्या प्रकारे आपला हा झाला एक पॉइंट. इथे एक आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. दुसरा पॉइंट आपल्याला इथं द्यायचा आहे. तिसरा पॉइंट इथं द्यायचा आहे. आता हिला एक्स्ट्रा केस नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे निर्जीव वस्तू आहे. मी जरी सजीव असली तरी ही निर्जीव आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं कस्टमर घ्याल, तुमची किंवा ताई असेल, मावशी असेल, काकी असेल, वहिनी असेल, मायमावली कोणीही असू द्यात, जरी कोणी असेल तरी तिला एक्स्ट्रा केस असणार आहेत. कारण ही डमी त्याच्यामुळे तिचे आयब्रोज सेट आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे हे 3 बिंदूमध्ये तुम्हाला मी आयब्रोज शिकवणार आहे, नंतर खालनं सेटअप द्यायला शिकवते. बरोबर. तुम्हाला ही रेख पूर्ण अशी आखून घ्यायची आहे. एक्स्ट्रा हेअर असणार आहेत आपल्याला. पॉइंट द्यायचा आहे आपल्याला. पॉइंटवाली आयब्रो पाहिजे. कुणाची आयब्रो कशी असेल ही सांगता येत नाही अजिबात, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. कुणाच्या गोल असतात, कुणाला पॉइंट हवा असतो, कुणाला पॉइंट नको असतो. अगोदर सांगतात की आम्हाला पॉइंट पाहिजे, नंतर म्हणतात पॉइंट आवडत नाही, काढून टाका. बरोबर. एका एका केसावरती आपली आयब्रो सेट झाली पाहिजे. इथून आपल्याला क्रॉसमध्ये पाहिजे. तर कुणाची आयब्रोज ही असते, कुणाची काय असते. तर बघा, इथून जेवढे एक्स्ट्रा केस असतील तेवढे आपल्याला काढायचे आहेत. त्याच लाईनीमध्ये खाली पॉइंट द्यायचा आहे. इथं एक आतमध्ये पॉइंट द्यायचा आहे. सेट करून घ्यायची आयब्रोज. इथून पण सेट करून घ्यायची.
ज्यावेळेस तुम्ही तिला पेन्सिलने आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतरचे एक्स्ट्रा केस, जे वरचे केस असतील ते काढून टाकायचे, इथले केस असतील ते काढून टाकायचे, इथून केस असतील ते काढून टाकायचे. इथून इथला केस उडता कामा नये. इथले वाढलेले असतात, एक्स्ट्रा असतात, कसे काढायचे, कात्री इथं कशी चालवायची पूर्ण दाखवणार आहे. ह्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय. व्हिडिओ आवडतात का नाही हे पण सांगायचं, कारण मी तुमच्यातली एक रिलॅक्समध्ये सांगायचंय, मला रिलॅक्समध्ये विचारायचंय. कारण मी तुम्हाला एक असं अशा पद्धतीने बोलते की असं वाटतं की तुम्ही माझ्या जवळचे कोणीतरी आहात. एवढ्या माझ्या मैत्रिणी माझ्या व्हिडिओ बघतात. कालच्या 200 मैत्रिणींनी माझा व्हिडिओ पाहिलाय, त्यांना आवडलाय देखील आणि त्यांचं प्रोत्साहन पण आलंय की पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवा. तर अभिमान मला वाटतोय की माझ्यामुळे आज कोणीतरी शिकतंय. भारी वाटलं मला सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून. आता मी शिकवते. ज्यावेळेस मला आता पहिली आयब्रोज करायची आहे इकडल्या साईडची, त्यावेळेस मी ही पुढल्या साईडनी करणार आहे. आता ही डमी असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही की पुढल्या साईडनी करायची. ज्यावेळेस ही आयब्रोज असती डाव्या साईडची आयब्रोज आपण मागच्या साईडनी करतोय. मग मी तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगला सांगते की डावी आयब्रोज पाठीमागच्या साईडनी कशी करायची. त्यांना पकडायला लावायचं. ज्यावेळेस आपण त्यांना पकडायला लावतो त्यावेळेस आयब्रोजचा ही जी कोपरा असतो त्यावेळेस इथं ताणून पकडायला लावायचंय आणि मग खाली. काही बायका कशी पकडते त्यांचा नेम सांगता येत नाही, कशी पण पकडतात. आपण त्यांना व्यवस्थित पकडायला लावायचे, त्यावेळेस आपल्याला लाईन व्यवस्थित काढता येणार आहे. दाखवते तरी मी ट्राय करून. धागा कसा घेतला रिटर्न सांगू. धागा घेतला 1 2 3 4 5 6 7 वेळा राऊंड मारला, अंगठ्याने प्रेस केला आणि थोडक्यात मी ह्या बोटामध्ये आवळते का तर धागा सैल होऊ नये म्हणून. कात्री कशी धरायची आपल्याला क्रॉसमध्ये. जर मी कात्री ही सरळ धरली तर ही कडली आयब्रोज उडणार आहे, त्यामुळे आपल्याला ही कात्री धरताना क्रॉसमध्ये पकडायची आहे. केस वरच्या साईडला प्रेस करून कात्री धरून बघा मी कशी करते. ह्या बोटाने प्रेस करते. ज्यावेळेस ह्या बोटाने आपण प्रेस करू त्यावेळेस कात्री एकदम घासून चालणार आहे आणि तुमचे हेअर निघणार आहे. बघा तुम्हाला अगोदर लाईन करून घ्यायची आहे. एकदा लाईन करून घेतली की मग तुम्ही डोळ्यावरचे एक्स्ट्रा केस काढू शकता. नंतर रिटर्न परत वरतीचे केस काढून घ्यायचे रिटर्नचे. जेवढं मला सांगायचंय, जेवढं मला तुम्हाला समजून सांगायचं तेवढं मी सांगितलंय. कशी क्रॉसमध्ये पकडायची, माझा हात कसा चालतोय ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि जरी काही समजलं नसेल तरी मला रिटर्न विचारायचंय परत. आणि प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ, आता हा जरी आयब्रोजसाठी व्हिडिओ असेल तर पुढची आयब्रोज कशी करायची, पाठीमागची आयब्रोज कशी करायची, पॉइंट कसा द्यायचा, राऊंडवाली आयब्रोज कशी करायची, हा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे, फेशियलचा पाहिजे, क्लीनअपचा पाहिजे, ब्लीचचा पाहिजे किंवा वॅक्सिंगचा पाहिजे, प्रत्येक व्हिडिओ आपले तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. कालचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा टाकलेला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायचंय. आणि आयब्रोज मध्ये कुठले प्रॉब्लेम येत आहेत तुम्हाला हे पण मला सांगायचंय. धन्यवाद.